शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जनसंवाद मेळावा रायगड जिल्ह्यात काल दुसऱ्या दिवशी म्हसळा येथे सुरू असताना या मेळाव्यात प्रचंड गर्दी आणि शिवसैनिकांचा उत्साह पाहायला मिळाला। सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारवर खरपूस टीका यावेळी उद्धव ठाकरेंनी केली। आपण मोदींच्या विरोधात नसून हुकुमशाहीच्या विरोधात उभे राहिलो आहोत, त्यामुळे रायगडात मला याबद्दल जास्त सांगण्याची गरज नाही, कारण आता रायगडकर याच हुकुमशाहीला गाडून टाकतील यावर माझा विश्वास असल्याचं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हसळा येथील जनसंवाद मेळाव्याप्रसंगी केले। त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये विजय आपलाच असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केले। खासदार सुनील तटकरे यांच्यावर त्यांनी अनेक टीकास्त्र करत पुढील लोकसभेचा उमेदवार अनंत गीतेच असतील असा विश्वास देखील व्यक्त केलाय। तर मी या देशातील देशद्रोह्यांच्या विरोधात असून मुस्लिमांच्या नाही असा विश्वास त्यांनी हजारोंच्या संख्येने या जनसंवाद मेळाव्याला जमलेल्या मुस्लिम बांधवांना दिलाय। यावेळी व्यासपीठावर उभाटा शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व मान्यवर आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। याच्यासाठी तुकारामजी तुमचं आणि तुमच्या सगळ्या श्रीवर्धनकरांचा मी खास लाख तुम्हाला धन्यवाद देतो। तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे। आता नवगडे तुमची उमेदवारी मी बोलायची आधी जाहीरच झालेली आहे, त्याच्यामुळे मला पर्यायच नाहीये। नाही पर्याय नाही, मी गमतीने बोललोय, पण त्यांना मी मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत। आणि हा श्रीवर्धन माझा भगव्याचा हक्काचा बालेकिल्ला आहे, हक्काचा बालेकिल्ला आहे। बाकी घराणेशाही बद्दल भास्करराव जे काय बॅटिंग करून गेलेत, आता मी वाट बघतोय घराणेशाहीला विरोध करणारे प्रधानमंत्री तटकरेंच्या घरातल्या किती लोकांना तिकीट देणार आहेत। होऊनच जाऊ द्या। आता सगळे वडिलांपासून मुलीपर्यंत नातवापर्यंत जे कोणी घुसलेत त्यांच्या पक्षात बचाव बचाव करत, त्या सगळ्यांना तिकीट देणार की सगळ्यांना सांगणार की आमच्याकडे घराणेशाही चालत नाही, चल बाहेर जा। आणि तिकीट नाही दिलं तर मग मला तटकरेंना विचारायचंय की तुम्ही तरी देखील जे त्यांच्या ताटाखालचं मांजर झाले ते तसेच राहणार की परत पवार साहेबांकडे येणार? कारण पवार साहेबांनी सगळं त्याने दिलंय, आता भास्कररावांनी सांगितलं, मग सगळं ज्यांनी दिलं त्यांच्याकडे परतणार की ज्या एका लाचारीने तुम्ही गेलात तिकडे त्यांनी तुम्हाला जर का नाकारलं तरी देखील तिकडेच चाकरी करणार, हे सुद्धा उघड उघड सांगा। आणि जर तुम्ही उद्या सांगाल की मला भाजपने तिकीट नाही दिलं तरी मी भाजपमध्येच राहीन, हे निवडणुकीच्या वेळेला कळेल। भाजपमध्ये म्हणजे भाजपच्या सोबत जवळपास भाजपमध्येच गेलेत ते। अरे मुळामध्ये शिवसेना स्थापन झाली ते जे काही दिवस होते तेव्हाही कोणी आपल्यासोबत नव्हतं, कोणी नव्हतं। मराठी माणसाची होणारी गळचेपी याच्या विरुद्ध आवाज त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी उठवला होता शिवसेनेच्या माध्यमातून। अनेक जणांनी तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही प्रांतवादी आहात, तुम्ही संकुचित वृत्तीचे आहात। ते म्हणाले तसं नाहीये। प्रत्येक जे आपल्या देशामध्ये भाषावार प्रांत रचना झाली, प्रत्येक भाषेला एक प्रांत मिळाला, तसा माझ्या मराठीला महाराष्ट्र मिळाला। पण विशेष म्हणजे सगळ्या प्रांताला त्यांच्या राजधान्या मिळाल्यानंतर महाराष्ट्राला मात्र मुंबई मिळवण्यासाठी लढावं लागलं, संघर्ष करावा लागला, बलिदान द्यावं लागलं, रक्त सांडावं लागलं आणि त्याच्यानंतर मुंबई मिळवावी लागली। स्वीकारतो आणि आमचं घराणं राजकारणातून आता निवृत्त होत आहे, तटकरे साहेबांनी जाहीर करावं की आता बस झालं। आम्ही आता जे काय खाल्लं ते आता आधी थोडं पचवतो आणि मग परत बघू। पण आता तूर्त प्रधानमंत्र्यांचे जे धोरण आहे त्या धोरणानुसार आमच्या घरातनं एकही जण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही, राज्यसभेवर जाणार नाही, विधान परिषदेवरती जाणार नाही, कुठेही जाणार नाही, हे तटकरे साहेब तुम्ही जाहीर करा। नाहीतर प्रधानमंत्र्यांनी सांगावं की नाही ही गद्दारांची घराणेशाही चालेल, पण ठाकरेंची जी कडवट हिंदुत्ववादी आणि महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेली महाराष्ट्राचं हित बघणारी ही घराणेशाही मला चालत नाही, पण गद्दारांची घराणेशाही मला चालते, हे प्रधानमंत्र्यांनी